आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा कशा नमस्ते. आहात? नमस्ते. छान. तू कशी अगं आहेस? हा. मस्त छान. आत्ताच मॅडमचा मेसेज आलाय की त्या थोडस लेट जॉईन होणार आहे. त्यामुळे अच्छा. आपण थांबूयात. किंवा आपण काहीतरी डिस्कस वगैरे करूयात का? हो, चालेल ना, अ, नो चालेल प्रॉब्लेम. ना. किंवा मग आपण रेकीला कसे जॉईन झाले हे आपण अच्छा. बोलूया. ओके, चालेल, ठीक चालेल आहे. ना. तो दोन मॅडम येतीलच. ओके, ओके. येस, नो प्रॉब्लेम. तुझं तरी मला माहिती आहे प्रियांका, तू कशी जॉईन झाली आहे. माझं पण तुला माहिती आहे, पण सुचित्राचं आपल्याला माहिती नाही ना. सुचित्रा, हा. तू सांग कशी जॉईन झाली. ओके. ऍक्च्युली काय झालं की आपल्याला असं होतं ना की आयुष्यात काही काही प्रॉब्लेम्स येत जातात आणि आपल्याला कळत नसतं बऱ्याच वेळा की ते ओव्हरकम कसे करावेत किंवा ते सॉल्व्ह कसे करावेत. आमच्या घरात ऍक्च्युली पहिल्यापासून असं स्पिरिच्युअल वातावरण होतं, म्हणजे लहानपणापासून देवाची स्तोत्र आरत्या हे सगळं होतंच, त्यामुळे स्पिरिच्युअल कनेक्ट हा होताच. पण आणि मी बाकी पण स्पिरिच्युअल गोष्टी काही काही शिकलेली आहे की लाईक सप्तचक्र प्राणिक हिलिंग वगैरे झालेलं आहे माझं. पण अचानक 5-6 महिन्यापूर्वी सडनली माझे हेल्थ प्रॉब्लेम चालू झाले. तर मग त्यावेळेला माझी आई मला म्हणाली की तू आता रेकी का नाही करत, कारण माझी आई स्वतः ऑलरेडी 3 लेवल्स तिच्या रेकीच्या झालेल्या आहेत. त्यामुळे ती म्हणाली, म्हणलं ठीक आहे, व्हाय नॉट. मग आईला अचानक युट्यूबवरनं मॅडमचा व्हिडिओ काय येतो आणि आई तो बघून मला सांगते काय, आणि मग मी पण ते बघते आणि माहित नाही पण एक मॅडमशी एक वेगळा कनेक्ट जाणवला लागला आणि मी काहीही डोक्यात डाऊट न घेता लगेच जॉईन झाले की येस, असं. त्यामुळे अशी ती सुरुवात झाली म्हणजे. बरोबर. छान. खूप छान. हो ना, कुठेतरी स्टार्ट पाहिजेच ना असं. हम्म. बरोबर आहे. हो. मग काय. मला आता ऍक्च्युली तुमच्या दोघींच्याबद्दल माहिती नाहीये की मग मे बी प्रियांका किंवा प्रियांका बद्दल की काय, प्रियांका तुझं कसं झालं जॉईनिंग? शम ऍक्च्युली असं झालं की आधी शमिकाला सांगू दे, कारण शमिकाच्या थ्रू मी जॉईन झाले. हो. म्हणून येस, येस. शमिकाची स्टोरी आधी होऊ दे, त्याच्यानंतर मग मी सांगेन. कारण ठीक आहे. शमिका थ्रू मी जॉईन झाले. माझं असं झालं की एक दिवस मला खूप काहीतरी स्ट्रेस होतं आणि मी ते स्ट्रेसमुळे इतकी थकलेली आणि मी रात्री जेव्हा झोपले तेव्हा माझ्या मनात तेच विचार चालू होते. मला तो दिवस अजूनही आठवतो ऍक्च्युली. मी अशी ना बसलेली दुसऱ्या दिवशी जेव्हा मी उठले आणि अशी सॅड होऊन अशी मी सोफावर बसलेली आणि मी युट्यूबवर असंच काहीतरी बघत 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 होते आणि तेव्हा मला ना एकदम मॅडमचा हसरा एकदम चेहरा दिसला आणि मी म्हटलं ह्या कोण आहेत, कारण मला रेखी हे आधी माहिती होतं, हा शब्द फक्त मी ऐकला होता, पण मला रेखी म्हणजे काय असतं, त्याच्यात काय कसं करतात मला काहीच आयडिया नव्हती. तर त्यांनी ना जेव्हा ते आपल्या मॅडम म्हणतात बघ ब्रह्मांडीय ऊर्जा आणि सगळं म्हणतात ना, ते इतकं छान वाटतं आणि मी त्यांचा जो हसरा चेहरा बघितला आणि तो व्हिडिओ क्लिक केला, म्हटलं काय आहे ते ऐकूया तरी. आणि मी चालू केला व्हिडिओ आणि 1 तासाचा होता. मी असं विचार केलेला मी 2 मिनिटं ऐकणार आहे, 1 तास कुणाकडे आहे ना इतकं व्हिडिओ ऐकायला. 2 मिनिटं ऐकणार, मी व्हिडिओ बंद करणार, माझ्या कामाला सुरुवात करणार, असं म्हणून मी व्हिडिओ ऑन केला आणि बघते तर सगळ्यांनी आपले आपले अनुभव शेअर केले होते. मला वाटतं ना मॅडमचा संडेचा जो फ्री व्हिडिओ असतो सगळ्यांसाठी तो व्हिडिओ होता. त्याच्यात मॅडमनी रेखी म्हणजे काय ह्याचं थोडंसं इंट्रोडक्शन दिलं होतं आणि प्रज्ञा म्हणून डॉक्टर प्रज्ञा म्हणून आहेत, त्यांचा इंटरव्ह्यू होता त्याच्यात. म्हणजे त्या पण आयुर्वेदिक डॉक्टर आहे आणि त्या डायलिसिस युनिट मध्ये काम करतात. आता मी पण डॉक्टर आहे, गोव्यात प्रॅक्टिस करते, तर त्यांचा व्हिडिओ आहे म्हटल्यावर मला अजून हे आवड निर्माण झाली की काय सांगतायत, ह्या डॉक्टर आहे, त्यांनी रेखी केलंय, काय सांगतायत. म्हणून मी तो पूर्ण व्हिडिओ ऐकला आणि त्या व्हिडिओमध्ये ना त्यांनी आपले स्वतःचे अनुभव शेअर केले होते की मी डायलिसिस युनिट मध्ये लोकांना म्हणजे पेशंटना कशी रेखी देते आणि ते कसे रिकवर होतात, किंवा मग काहीचे मृत्यू सुद्धा झाले तर मग ते कसे इझी आणि पीसफुल मृत्यू त्यांना मिळाले रेखी दिल्यानंतर. हा व्हिडिओ त्यांचा होता, मी ऐकला आणि मला इतकं छान वाटलं. आणि मला आदल्या दिवशी स्ट्रेस होता आणि त्या स्ट्रेसमध्येच मी दुसऱ्या दिवशी पण उठले होते आणि मॅडमचं सगळं बघून मला इतकं म्हटलं माझ्या डोक्यावर जे बोज होतं ते सगळं तो व्हिडिओ ऐकून ते गायब झालं. आणि मी शोधलं की आता जर त्यांनी केलंय, सगळ्यांनी बाकीचे लोकांचे पण थोडे थोडे अनुभव होते आणि सगळ्या बायका होत्या, म्हणजे घरात ज्या जॉब पण करत नाही तसल्या सगळ्या बायका होत्या आणि त्या पण रेकी शिकतायत म्हटल्यावर मला अजून ते फॅसिनेटिंग कसं वाटलं. आणि मी नंबर शोधला कुठे मिळतो का
आणि मी खाली 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 गेले आणि तो नंबर एक होता तिथे. मी त्या नंबरवर मेसेज केला, मला रेकी शिकायची होती, मला काय करावे लागेल ह्याच्यासाठी. तर लगेच मला मॅडमचा रिप्लाय आला. तो मॅडमचाच नंबर होता. त्यांनी रिप्लाय केला की आजपासूनच नवीन बॅच सुरू होते, तू जॉईन करून घे असं म्हणून. आणि मी त्याच दिवशी रेकीचा व्हिडिओ बघितला, त्याच दिवशी रेकी म्हणजे काय हे थोडंसं समजलं. त्याच दिवशी मी व्हिडिओ बघून ते जॉईन केलं आणि त्याच दिवसापासून आपला नवीन बॅच सुरू ऍक्च्युली झाला होता आणि माझी जर्नी तिथून सुरू झाली. तर आता प्रियांका तू सांग की तू मी कशी मस्त, join खूपच छान. म्हणजे मी कशी रेकीला जोडले. तर म्हणजे रेकीबद्दल म्हणजे मीही ऐकलं होतं, रेकी रेकी हा शब्द पुन्हा पुन्हा कानावर यायचा. त्यामुळे म्हणजे एक हिलिंग टेक्निक आहे एवढंच माहिती होतं. आणि मी डॉक्टर आहे, त्यामुळे माझं प्रोफेशन हे हिलिंग क्षेत्रातलंच असल्यामुळे मला रेकी काय आहे हे शिकून घेऊया आपणही, असं मला सारखं वाटायचं. आणि त्याप्रमाणे मी शोध घेत होते. म्हणजे माझ्या परिसरामध्ये मी बघत होते, गुगलवर सर्च करत होते, रेकी टीचर नियर यू आणि काय असं सगळं मी शोधत होते. पण somehow मला सापडलंच नाही. आणि तेच डोक्यात होतं माझ्या, की अरे मला मिळतच नाही. बरं ऑफलाईन होते कोर्सेस, पण ते मग पुण्या मुंबईत. आणि म्हटलं आता कुठे जाणार तिथे, आणि एवढा वेळ देणंही शक्य नाहीये. त्यामुळे म्हणजे somehow तो शोध थांबला नाही माझा, पण मला कोणी मिळत नव्हतं, कोणी सापडत नव्हतं. आणि शमिका माझ्या क्लिनिकवर यायची आणि आमचं डिस्कशन व्हायचं. ती तिचे पेशंट्स बघायला वगैरे यायची कधी क्लिनिकला. आणि पण मी तिला हे बोलले नव्हते की मी रेकी शोधते. आणि तिने रेकी क्लास ऑलरेडी जॉईन केला होता. काहीतरी सेकंड लेवलला का थर्ड लेवलला ती होती. पण तीही मला बोलली नव्हती. पण त्या दिवशी माझ्याही डोक्यात ते होतं की अरे मी रेकी शोधते हे होतं. आणि तिने अचानक मला म्हटलं की तुला माहितीये का, मी रेकी क्लास जॉईन केलाय, अशा अशा मंजुश्री मॅडम आहेत आणि त्या एवढं छान शिकवतायत, तुला जॉईन करायचं आहे का? आणि मी म्हणजे मला एवढा आनंद झाला की आधी मला आश्चर्य वाटलं की अरे मी शोधते एवढं, आणि हे हिला कसं समजलं की मी शोधते. आणि म्हणजे तेव्हा मला खरं एनर्जीची जाणीव झाली की युनिव्हर्सने तुम्हाला चूज केलंय. म्हणजे आपली इच्छा असते, आपली ती हे असते ती पूर्ण म्हणजे योग्य वेळ आली पाहिजे, ती पूर्ण होते असं. त्यामुळे मला फार मज्जा वाटली तेव्हाच की अरे बरं, रेकीमध्ये मेडिटेशन्स वगैरे असतात हे काही मला माहिती नव्हतं आधी. म्हणजे यांची काहीच कल्पना नव्हती. मला वाटायचं की रेकी हिलिंग हिलिंग शिकायचं, आपल्याला हिलिंग शिकायचंय एवढंच माहिती होतं. पण यामध्ये मेडिटेशन असतं म्हणजे मी वेगळ्याच अपेक्षेने आले होते. आणि मला काहीतरी म्हणजे आपल्या सर्वांनाच बहुतेक आपल्याला अपेक्षेपेक्षा खूप जास्ती इथे मिळत गेलंय. म्हणजे आपली स्पिरिच्युअल ग्रोथ झालीये, एक व्यक्तिमत्व विकास आपला झालाय, स्वभावात आपल्या किती बदल झालाय. म्हणजे एक शांत स्वभाव म्हणा, किंवा रेकीचे तर नियमच आहेत की मॅडमच्या त्या व्हिडिओतलं वाक्य मला आठवतं, आजच्या दिवशी मी शांत राहणार आहे. तर म्हणजे असं करत करत खूप आपण शिकत गेलो यामधनं. आणि फार मजा आली हे सगळं शिकताना. आणि खूप बदल झाला स्वतःमध्ये खूप बदल झाला असं मला वाटतं. येस, अगदी बरोबर आहे तुझं. कम्प्लिटली ऍग्री विथ यू. खरंच आहे हो. अगदी. आणि तुमच्या मला खूप दोघींच्या समस्या कशा मग सॉल्व्ह झाल्या, किंवा प्रॉब्लेम्स आपण जे म्हणतो ते कसे सॉल्व्ह झाले, किंवा कसं काय तुम्हाला वाटलं की आधीची प्रियांका म्हणा किंवा आधीची शमिका आणि आत्ताची काय फरक झाला? मला ऍक्च्युली माझं कसं आहे, मला ना छोट्या छोट्या गोष्टींचा खूप स्ट्रेस घ्यायची आधीपासून सवय आहे. म्हणजे काही मोठं झालेलंच नसतं आणि मी ते माझ्या डोक्यात ठेवून ना काही काही कल्पना करून इतकं ते सगळं मोठं करायची आणि त्याच्यामुळेच मला स्ट्रेस यायचा. कारण आजूबाजूचं माझं सगळं वातावरण नॉर्मल आहे आणि मला चिडचिड पण खूप 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 व्हायची मला. पण आता रेकीमध्ये ना जॉईन झाले मी, तेव्हा मला ना 7 दिवसातच माझ्यात फरक जाणवला. म्हणजे जे मला विचार यायचे ना आधी, की असे खूप नेगेटिव्ह विचार, की पुढे असं झालं तर, तसं झालं तर, असं मी जे क्रिएट करायचे माझ्या माइंडमध्ये,
ते तर माझ्या पहिल्या 7 दिवसातच ते मेडिटेशन आहे ना मॅमचं 47 मिनिटचं काहीतरी, त्याच्यामध्येच ते माझं ते सगळं विचार थांबले, माझे पूर्ण विचार थांबले. आणि आता मी मेडिटेशन आधीपासून ऍक्च्युली करायचे, पण ते लागतच नव्हतं. मला विचार यायचे मेडिटेशन मध्ये पण. मला मग वाटायचं की असू दे ना, कशाला मेडिटेशन करायचे, इतके विचार येत आहेत तर. मग आता माझं कसं झालंय, मला मेडिटेशन केल्याशिवाय ना मला चैनच पडत नाही. मी रोज करते मेडिटेशन आणि मला मॅमची ऍक्च्युली मेडिटेशन सगळेच आवडतात. सगळ्याच मेडिटेशन मध्ये खूप ऊर्जा आहे. आणि चिडचिड पण माझी जेव्हा व्हायची, म्हणजे आताही होते, तेवढी नाही होत, आधीपेक्षा खूप कमी झाले. पण आधी माझ्या आत जो राग असायचा ना, तो कायम असायचा. म्हणजे तो जरा कमी झालाय. म्हणजे जरी मी कुणावर चिडले किंवा राग केला तरी ना, त्याच क्षणापुरता असतो, नंतर मी विसरून जाते, असं मला होतं. आणि मी दुसऱ्या कुणावर राग केला की मला त्याच्याबद्दल जे हे वाटायचं, माझ्या मनाची नेगेटिव्ह फिलिंग याची, ती नाही येत आहे. कारण मॅम म्हणतात ना की माफ करा, सोडून द्या, पण स्वतःला, म्हणजे मी माझ्यात हा फरक खूप बघितलाय की विचारामध्ये पण मला चेंजेस जाणवले, माझ्या लोक स्वभावात पण थोडे चेंजेस जाणवले, की मी राग करूनही मनात ठेवायचे तो आता ठेवत नाहीये. खूप 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 असे छोटे मोठे बदल झालेले आहेत माझ्यामध्ये. तू सांग, तुझं कसं आहे? माझं म्हणशील तर माझ्या पण बऱ्यापैकी बदल आहेत जे मी स्वतः अनुभवू शकते. म्हणजे कसं आलं की तब्येतीच्या छोट्या छोट्या तक्रारी, म्हणजे माझी एनर्जी खूप लो असायची, त्यामुळे संध्याकाळीचे एक 8-9 वाजले की म्हणजे मी अक्षरशः कम्प्लीट एक्झॉस्ट होऊन जायचं की बस आता मी काहीच करू शकत नाही. पण ते माझं चेंज झालं, माझा स्टॅमिना वाढला, मला असं दिवसभर इतकी उत्साही असते मी की इव्हन रात्री सुद्धा, म्हणजे ऑफकोर्स मी बेडवर पडले की 2 मिनिटात झोप लागते, त्याचा काही इश्यू नाहीये. पण तोपर्यंत माझी एनर्जी ती कंटिन्युअस म्हणजे अशी याच्यात असते की मी उत्साही असते म्हणा, किंवा अजून लो लाईफमुळे जे आपल्याला रिलेशनशिप प्रॉब्लेम्स येतात कुठेही, म्हणजे घरी म्हणा बाहेर म्हणा, ते यायचे, ते आता कमी झाले. त्याच्यामुळे मला मेन म्हणजे ना सगळ्या भीती आणि फोबियाज खूप होते. म्हणजे मला कुठल्या कुठल्या छोट्या छोट्या गोष्टींची खूप भीती वाटायची, इव्हन फोबियाज होते. म्हणजे मला आठवते की एकदा बेंगलोरला बेंगलोरला जाताना का येताना मला वाटतं मी कम्प्लीट 1 तास म्हणजे प्लेन मध्ये एन्झायटी अटॅक्स मध्ये होते. म्हणजे इतके मला एन्झायटी अटॅक्स यायचे, म्हणजे मला समजतच नव्हतं हाऊ टू ओव्हरकम दॅट. सो त्यामुळे एकदा आता रिसेंटलीच मी आता जाऊन आले, पण मी ग्रुप रेकी द्यायला सांगितली होती आपल्या ग्रुपला. त्यावेळा त्यांनी मला दिली आणि त्याच्यामुळे इतकी जर्नी माझी ती सुंदर झाली. सो असे खूप अनुभव आहेत, छोटे म्हणा मोठे म्हणा. सो ओव्हरऑल खूपच बदल आहे. किंवा तू जसं म्हणालीस तसा माझा रागावर कंट्रोल आला. ऑफकोर्स राग येत नाही असं नाही, हे माझा स्वभाव असा थोडासा धरून ठेवायचा होता. पण आता मला मॅडमचं वाक्य सतत आठवतं की माफ करा शिका. सो मी पण म्हणते की येस, आपण ग्रँड मास्टर आहोत, आपण माफ केलंच पाहिजे. नाहीतर काही उपयोग नाही ना, एवढं आपण शिकायचं आणि ते जर इम्प्लिमेंटच केलं नाही तर त्याला काही अर्थ नाही. सो ठीक आहे, एखादा माणूस चुकतो, इट्स ओके, थोडा तेवढा पुरता राग आला, ओके, आणि विसरून जा. पुन्हा थोड्या वेळाने जस्ट बी अ नॉर्मल पर्सन असं. सो येस, इट्स रिअली व्हेरी नाईस जर्नी. मे बी आता प्रियांकाचं पण ऐकूयात आपण, प्रियांका काय म्हणते. माफ करा, हा जो प्रोटोकॉल म्हणजे हे जे मेडिटेशन मॅडमने बनवलंय, हे भयंकर पॉवरफुल आहे. म्हणजे दुसऱ्याला माफ करा, स्वतःला माफ करा, ह्याचा तर आपण कधी विचारही केला नव्हता की अं, हा तसे एफर्मेशन्स घालून आपण आपल्यालाच कुठेतरी हील करतोय. हे म्हणजे खूप छान आहेत मेडिटेशन. बरेच मेडिटेशन मॅडमचे म्हणजे असे आहेत की जे वाटतं की अरे ह्याचा विचारच केला नव्हता आपण कधी. त्यामुळे मला पुन्हा पुन्हा असं वाटतं की मी अपेक्षा वेगळीच घेऊन आले होते आणि अपेक्षापेक्षा जास्तीच मला इथे मिळालंय. म्हणजे बाकी होम हिलिंग, बिझनेस हिलिंग हे सगळे मेडिटेशन्स वेगवेगळे आहेतच मॅडमचे. पण त्याशिवाय स्वतःमध्ये बदल जो घडतो, तो तर म्हणजे खूपच हे आहे. म्हणजे आता तुम्हीही नोट केलं असेल की आपल्याला असं निगेटिव्ह बोलणं किंवा ते आपल्याला आपण अवॉइड करतो की कोणी कोणाबद्दल काही बोलतंय तर ते आपल्याला नकोसं वाटतं, तिथे तो विषयच नको वाटतो. किंवा इव्हन मी आणि शमिका भेटलो ना की सतत आम्ही असंच होतंय तसंच होतंय असं आम्ही बोलायचो, आणि आता आम्ही अजिबात नाही. म्हणजे आता आम्ही दुसऱ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, किंवा आता आम्ही खूप आमचा अप्रोच बदललाय की जे किंवा हा माणसाचा स्वभावच आहे की रडत बसण्याचा आहे, पण ह्या रेकीमध्ये येऊन हा बदल होतो. त्यामुळे मला हे खूप फरक जाणवला.
यामध्ये. प्रियांका, तू आता क्लिनिक मध्ये वगैरे देते का रेखी? म्हणजे कोणाला दिलीये का कधी? ऍक्च्युली प्रोफेशनली मी असं सुरू नाही केलंय अजून क्लिनिकवर, पण घरच्यांना, नातेवाईकांना तशी मी दिली आहे आणि त्याचे रिझल्टही खूप छान आहेत. म्हणजे माझ्या काय मुलापासून करू? बात करीन की माझ्या मुलाला पिता उठले होते एकदा. म्हणजे आपण त्याला पित्त उठतं म्हणतो ना, गांधी अशा खाज येते आणि असं लाल लाल उठतं स्किनवर, तसं त्याला झालं होतं. आणि तेव्हा मी सेकंड डिग्रीला होते, सेकंड लेवल बहुतेक करत होतो आपण तेव्हा. मग तेव्हा मला असं झालं की अरे काय करू ह्याचं, आणि कसं, म्हणजे औषधं वगैरे मी सुरू केली होती, पण समहाव 2 दिवस झाले त्याच्यावर काही फरक दिसत नव्हता. रोज ती वेळ रात्रीची झाली की त्याच्यावर ते उठायचं स्किनवर. आणि मी मॅडमना एकदम विचारलं घाबरून की मॅडम त्याला असं असं होतंय, मी काय करू. मग मॅडमने मला व्यवस्थित सांगितलं काय आपला प्रोटोकॉल, ओरा क्लीन करायचा आहे, हिलिंग द्यायचंय. आणि ते केल्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी, म्हणजे तीच वेळ आली होती पण त्याला ते उठले नाहीत, ते त्यानंतर उठलेच नाहीत त्याला. सो हा खूप हा खूप मोठा अनुभव मला मिळाला की त्याचा म्हणजे एक डॉक्टर असल्यावर आपण थोडीशी परीक्षा घेतल्यासारखी बघतो ना, की बघूया तरी औषधाच्या रेकीने होतंय की नाही, असं थोडंसं आपण ह्यानी बघतो. आणि इट वर्क, ऍक्च्युली हे दिसून आलं, मस्त दिसून आलं. आणि डोकेदुखी किंवा कामाच्या तणावामुळे टायर्डनेस आलाय किंवा हे असे तर सॉल्व्ह होतात रेकीने. येस, खरंय खरंय, अगदी खरंय. मी तेच म्हणलं की कारण शमिका आणि प्रियांका तुम्ही दोघी आयुर्वेदिक डॉक्टर आहात, त्यामुळे तुम्हाला तर तो एक ऍडिशनल बेनिफिटच झाला नाही का रेकीचा, की तुमचं असं औषधा थ्रू पण हिलिंग होतंय. आणि जर तुम्ही ते इंटेन्शन ठेवून तुम्ही जर औषधं दिलीत तर ऑफकोर्स त्या पेशंटला तर खूपच जास्त हे होईल. मला वाटतं शमिकाकडे पण खूप एक्सपिरियन्सेस आहेत, राईट? आपण एकदा बोलताना तू म्हणाली होतीस, काय तुझे हो, हो. एक्सपिरियन्सेस? हा. मी ना ऍक्च्युली खूप जणांना दिले आहे रेकी. म्हणजे झालं सुरू कसं झालं मी तुला सांगते. माझी एक कोणतरी ओळखीची आहे आणि ती मला म्हणाली तू शिकते ना रेकी, मग मी इथे ना एका ठिकाणी जॉबला ट्राय करते, तर तू जॉबला मला रेकी दे ना. आता तेव्हा माझं पहिल्यांदा फर्स्ट टाइम होतं आणि मी ऑलरेडी रेकी फर्स्ट सेकंड थर्ड कम्प्लीट झाली होती आणि ग्रँड मास्टरला होते. मी तिला काय म्हटलं, ठीक आहे मी देऊन बघते, मी अजून कुणाला दिली नाहीये पण मी ट्राय करेन तुझ्यासाठी, मी 7 दिवसासाठी रेकी देते, बघूया आपण काय होतं तर. तर मी ना स्टार्ट केली तिला 7 दिवसांसाठी रेकी द्यायला. 4 दिवसातच तिला ना इंटरव्ह्यू साठी कॉल आला तिथून. म्हणजे आधी तिला सांगितलं होतं की तिथे वेकन्सीज नाहीये म्हणून, पण तरी तिला त्या कॉलेजमध्ये पाहिजे होतं. तरी मी रेकी दिल्यानंतर तिला कॉल आला. तिच्याबरोबर अजून एक कोणतरी मुलगी होती, तिला जास्त एक्सपिरियन्स होता, हिला थोडा कमी होता. तरी मी कंटिन्यू ठेवलं तिच्यासाठी रेखी द्यायला की हिचा इंटरव्ह्यू चांगला होतोय, घेतलेला आहे ऑलरेडी जॉबला, सगळं प्रोटोकॉल जो आपला असतो तो केला. आणि 7 दिवसाच्या आत तिला तिथे जॉब मिळाला आणि ती इतकी खुश झाली, इतकी खुश झाली की तिने अजून 2-3 लोकांना सांगितलं आणि तसेच मला ते क्लायंट मिळत गेले ऍक्च्युली. आणि तिनेच मला एक दिलेला आणि एक क्लायंट आहे तो म्हणजे डिप्रेशनची एक पेशंट होती आणि मी तिला डिप्रेशनसाठी पण रेकी दिली. आता मी डॉक्टर आहे म्हटल्यावर मी औषधं देणार आणि नंतर रेकी देणार असं केलं नाही. मी म्हटलं मी रेकीच देते तुला, पण रेकी देच बघूया का कसं होतं ते. आणि रेकी दिली आणि तिला पण चांगला हे अनुभव आला. ती म्हणायला लागली की मला आता झोप लागतेय, औषधं नाही घेत आहे मी, आणि चांगलं तिच्या विचारात फरक पडला, शांत तिला वाटायला लागलं. हा पण तिच्यात बदल झाला. आणि एक माझ्याकडे मस्त अनुभव आहे. एक आहे लेडी आहे, तिला 6 वर्ष झाली, तिला बाळ होत नव्हतं. तिने सगळं सगळं ट्राय केलं, म्हणजे IVF सुद्धा तिने केलेलं होतं आधी. आणि आता तिला सांगितलं होतं की तुला कन्सीव्ह नाही होणार आहे, तू दुसऱ्या ओवम घे, म्हणजे तुझ्या ओवमनी होणार नाही असं म्हणून सांगितलं. ओवम म्हणजे जे आपला बीज असतो, जे कन्सीव्ह व्हायला तो. आणि मी म्हटलं चालेल मी तुला रेखी देते, आपण ट्राय करून बघू. तर मी कंटिन्युअसली सतत 2 महिने तिला रेखी दिली आणि मी रेखी देते देते आणि ती तिथे ऍक्च्युली मी तिला
काउन्सिलिंग पण करते की अरे रेकी चालू आहे ना, होणार आहे, तू विश्वास ठेव, होणार आहे, विश्वास ठेव, असं मी तिला सांगते. पण एक दिवस तिने मला रडत रडत फोन केला आणि म्हणायला लागली, नाही मी मी आता हेच करू शकत नाहीये. मला 2 महिने झाले पिरियड्स आले नाहीये. मला वाटतं की एजमुळे किंवा पीसीओडी मुळे काहीतरी मला हे झालंय. आणि माझे आता मिस्टर मला खूप ओरडणार आहे की नाही तुला होतच नाहीये कन्सिव्ह, असं म्हणून. मी तिला शांत केलं. मी म्हटलं तू असा विचार का करते, मी तुला रेकी देते 2 महिन्यापासून, तर तू असा पण विचार करू शकते की तू कन्सिव्ह झालेली आहे. पण तिला विश्वास नव्हता की ती कन्सिव्ह झालेली आहे असं म्हणून. मी तिला म्हटलं आणि ती मला म्हणाली मी चेक पण करणार आहे, कारण नेगेटिव्ह आली ना ते की मला अजून रडायला येणार. माझे हसबंड पण मला खूप काय काय बोलणार. म्हटलं तू हळूच जा, एक किट घेऊन ये आणि घरी चेक कर, जेव्हा तुझे हसबंड घरी नसणार तेव्हा कर आणि मला सांग. आणि मला रात्री आपली ग्रँडमास्टरची क्लास चालू होती, रात्री 11:30 वाजले होते, तेव्हाच संपली होती आपली ग्रँडमास्टरची क्लास. आणि मला हिचा फोन आला. आता मी पण घाबरले, आता हिचा इतक्या रात्री फोन आला म्हणजे काहीतरी झालेलं असणार. मी फोन घेतला तर ही रडत होती त्या बाजूने आणि म्हणाली मला. मी म्हटलं काय झालं, तू इतकी रडते कशाला, जरा सांग मला काय झालं, आपण सॉल्व्ह करू. ती म्हणाली मी कन्सिव्ह झाली आहे, माझी प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, असं म्हणून ती इतकी खुश. मला तर माझ्या अंगावर काटे आले, कारण ती 6 वर्षापासून ट्राय करत होती आणि तिला जे इम्पॉसिबल म्हटलं होतं ते रेखीमुळे पॉसिबल झालं. आणि मी तिला काहीच ट्रीटमेंट वगैरे दिली नव्हती. तिची तिची ट्रीटमेंट चालू होती, ऍलोपॅथीची काय करते ती, आणि बाहेर कुठे चालू होती, पण मी रेखीच देत होती तिला आणि तिला कन्सिव्ह झालं. हा एक मोठा अनुभव आहे माझ्याकडे सांगायचा. आणि छोटे छोटेसे खूप आहेत अनुभव. बारीक बारीक जीवनात आपण जेव्हा रेखी देतो, माझे एक दिवस हात दुखत होता, मी रेखी दिली, सिम्बॉल्स वगैरे काढले आणि तो तेव्हाच 5 सेकंड मध्ये तो दुखायचा बंद झाला. असे छोटे मोठे खूप मला आहे अनुभव. आणि इव्हन असे पण आहेत की आता मी पेशंटचं, आयुर्वेदिक म्हटल्यावर आपण पुड्या बनवून देतो, पेशंटचं मेडिसिन जेव्हा टाकतो तेव्हा त्या मेडिसिनला पण मी कधी कधी रेखीव देते आणि म्हणते की हा तर तुझी ही प्रॉब्लेम आहे ना, ती ऑलरेडी सॉल्व्ह झालेली आहे मेडिसिन घेऊन एका पुडीतच. आणि मला ऍक्च्युली त्या बाजूने रिस्पॉन्स येतो की हा तुझे ना मेडिसिन 2 दिवस घेतले आणि मला ना फरक जाणवला आहे. माझ्याकडे टेक्स्ट मध्ये मी मुद्दाम ते नोट करून ठेवले. कधीतरी एक दिवस मी टाकणार आहे स्टेटसवर. मस्त मस्त. खूप छान. हो ना, सुशांत, खूपच सुंदर. की कोण तुझे हो काय हो, सांगते ना, माझे पण आहेच आहे. म्हणजे मला पण याच्यावरून आठवलं की 5-6 महिन्यापूर्वी ऍक्च्युली रेकीला जॉईन करायचं हे पण एक रिझन होतं की 5-6 महिन्यापूर्वी ना माझा बीपी खूप फ्लक्च्युएट होत होतो. म्हणजे ऑलमोस्ट 160-170 ते खूपच हे होत होतं आणि माझे घरचे प्रचंड टेन्शन मध्ये होते की काय म्हणजे आता कसं कंट्रोल करायचं. आणि काय होत होतं ना, मला प्रचंड विचार येत होते. म्हणजे आय कुडंट कंट्रोल इट, की मला समजत नव्हतं की ते थांबवावे कसे. म्हणजे असं नाही की कुठले निगेटिव्ह विचार येत होते, पण ते एकामागोमाग एक एकामागोमाग एक असं ते खूपच त्याचं विचारांचं ओझं जे म्हणतो ना, तसं झालं होतं काहीसं. सो त्याच्यामुळे मी एक अजून एक डिस्टन्स हिलिंगची एक ट्रीटमेंट घेतली आणि त्याच्यानंतर जेव्हा मी रेकीमध्ये आले, आता म्हणजे कम्प्लीट माझं बीपी एकदम नॉर्मल, जे आपलं 720-80 ते अक्षरशः तसंच्या तसं राहतंय. हा एक मोठा अनुभव आहे. त्याच्यानंतर अजून मी माझ्या मैत्रिणींना रेकी दिली की काही वेळा एकीचं डोकं दुखतंय, एकीचं हे दुखतंय. सो ते एक प्रॉब्लेम, त्यांचे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले रेकीनी. आणि जसं म्हणलं की असं जाणवतात की आतून जी एक एनर्जी असते आपली किंवा भीती, ती माझी खूप कमी झाली आहे. की नाही बाबा, आता जी क्षणोक्षणी जी भीती वाटायची, म्हणजे मॅडमचं एक वाक्य मला आठवतंय की बऱ्याच वेळा कसं होतं की तुमच्या त्या भीतीने ना तुमची जी चक्र असतात ती फाटलेली असतात आणि त्याच्या आतमध्ये ती भीती गेलेली असते. आणि त्यावेळेला मला असं पण वाटायचं, आता मॅडमची जी मेडिटेशन आहेत किंवा मॅडमचं जे ऍप आहे त्याच्यात इतकी सुंदर सुंदर मेडिटेशन, ऑफकोर्स आता तुम्ही दोघी पण ते करतच असाल, पण मला ती इतकी आवडतात की फर्स्ट सेकंड थर्ड म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते आपण करू शकतो असं आहे त्याच्यात. तर ती इतकी छान मेडिटेशन आहेत की म्हणजे मॅडम काय काय असं वाटायचं की मॅडम काही होतंय की नाही, पण मॅडम म्हणतात नाही तू मेडिटेशन कर, मेडिटेशन कर. आणि मॅडमच्या याच वाक्यावर मी विश्वास ठेवून कायम मेडिटेशन करत आले आणि ऑफकोर्स आता तर करणारच. म्हणजे आता तर ते एखाद दिवस जरी मेडिटेशन नाही झालं ना तरी म्हणजे असं होतच नाही की बापरे आज मेडिटेशन झालं नाही. म्हणजे एक एक वेळा तर 2-2, 3-3 वेळा मी मेडिटेशन करते, पण आता नो गोईंग बॅक असं थोडंसं झालंय म्हणजे रेकीमुळे. सो म्हणजे ब्रह्मांडाचे धन्यवाद तर येस आहेत, येस, पण नक्कीच नक्कीच. त्यांचे तर खूपच म्हणजे मॅडमचे तर खूपच आहेत. येस येस, नक्कीच. आणि मॅडमचा जो education ने शिकवतात. हम्म. ऍक्च्युली काही हातचं न राखून म्हणजे येस, असं नक्कीच. कसा भाव नसतो त्यांचा. खरंय खरंय.
नक्कीच नक्कीच. आणि मॅडमचा जो जीवन प्रवास आहे तो मी आधी सुरुवातीला आपल्याला माहित नव्हतं ना की मॅडमची म्हणजे स्टोरी काय. पण जेव्हा ऐकलं की त्या स्वतः किती स्ट्रगल करून आलेल्या आहेत आणि आज त्या कुठल्या लेवलला आहेत आणि आज त्यांची जी एनर्जी जाणवते की त्या कधी चिडत नाही, त्या कधी अशा वैतागत नाहीत. मी म्हणलं हे गुण नक्कीच आपल्याला घ्यायला पाहिजे. खूपच हो. छान. खरंच आपलं नशीब आहे की मंजुश्री मॅडम सारख्या मॅडम कडनं आपण ऍक्च्युली रेकी मला शिकलो. पण ते खूप आवडतं, कारण हम्म. खूपशा ना रेकीच्या क्लासेस आहेत ज्या असे 7-8 दिवसातच संपतात. हो. आपला प्रवास बघ ना, मी आता येस. 6 महिने तरी मला लागले सगळे कोर्स ते कम्प्लीट नक्कीच. करायला. फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री, मग ग्रँड मास्टर. आणि एक 6 महिने आपण ते रोज मेडिटेशन, रोज ती एनर्जी हम्म. ग्रहण केल्याने आपल्याला असं वाटतं ना की की हा आता तो आपला हे रुटीन झालंय. इतकं म्हणजे मॅमनी ते सगळे मला, तेच मला खूप आवडतं मॅमचं, की मॅमनी स्वतः इतकी मेहनत घेऊन इतके चांगल्या प्रकारे ते कोर्सेस केले आहेत. ते खरंच नाही, कुठेच नाहीये असं, म्हणजे मॅम सारखं खरंय खरंय. कुठेच नाही. आणि फीस पण किती कमी आहे हो. मॅमची. नक्कीच नक्कीच म्हणजे आपल्या खरंच. बजेटमध्ये पडतील तेवढे आहे. खूप कमी खरंय आहे खरंय. actually. बाकीकडे बघायला गेले तर सगळीकडे. बरोबर आहे. येस. मी पण हे ऍग्री करते की बाहेर बाहेर म्हणजे अक्षरशः एकेका दिवसात रेकी संपवतात पण आपलं म्हणजे अगदी आपलं ऑक्टोबर पासून आपण जे स्टार्ट झालं ते मी आत्ता मी संपलं. तर 3 ते 4 महिने सगळं चालू आहे. मी सप्टेंबर पासून हे केले, चालू केलं हा होतं. तेच म्हणजे 3-4 महिने आपली जी जर्नी चालली आहे फर्स्ट सेकंड थर्ड झालं. आणि इव्हन ग्रँड मास्टरचं पण माझं होतं. ऍक्च्युली काय झालं मला ना त्या कुंडलिनी जागृतीची खूप भीती वाटायची. म्हणजे मला कोणीतरी उगाच ती भीती घालून दिली होती की ती जर कुंडलिनी तुमची जागृत झाली तर तुम्ही इन्सेन माणसारखं होता किंवा तुमच्या याच्यावर कंट्रोल राहत नाही आणि तुम्ही वेड्यासारखं काहीतरी समथिंग आहे कारण तुमची एनर्जी लेवल एकदम वाढते ना की यू कांट कंट्रोल. सो मग मी ते मॅडमना विचारलं तर मॅडमनी माझी ती पण भीती घालवली. त्या म्हणल्या की असं नसतं म्हणजे आपण असं नाही की एकदम कुंडलिनी जागृती झाली आणि म्हणजे केली असं नाही होत. ते आपण स्लो अँड स्टडी जातो. त्यामुळे माझी ती पण भीती गेली. म्हणजे आता असं वाटतं की ठीक आहे कुंडलिनी जागृती झाली काय नाही झाली काय काही फरक नाही इव्हन आणि ती होतीये असं पण काय काय वाटतं पण ठीक आहे. आता ती पण भीती गेली की त्याची भीती वाटत नाही आता. सो ओव्हरऑल खरंच म्हणजे थँक्स टू रेकी अँड थँक्स टू मॅम आणि थँक्स टू खरंच. आपला ग्रुप सुद्धा ऑफकोर्स जो पण सतत आणि आपल्या बरोबर सतत असतो की हो, कधीही काहीही झालं तरी आपण आपल्या ग्रुपला सांगतो की रेकी द्या की लगेच सगळेजण नाही का हो, सगळेजण अगदी देतातच रेकी लगेच असं देतात. कधीच होत नाही. आणि एक सांगू खरंच आहे. सुचित्रा तुला, हा मॅम हा ना क्रिस्टल पण छान प्रकारे चार्ज करून पाठवतात. म्हणजे मी मॅम कडून मनी किट हा. घेतलं होतं, आता आहे माझ्या इथे बाजूला साईडला. हम्म. आणि ते अच्छा. घेतल्यानंतर पण मनी फ्लो पण चांगला झालाय. म्हणजे इतका छान प्रकारे हो. मॅमची क्रिस्टल्स पण काम करतात, मला खूप आवडतात. बरोबर आहे. राईट राईट राईट. इव्हन मॅडमचा एंजल्सचा कोर्स पण मी केला तो पण खूप सुंदर आहे. म्हणजे काही काही वेळेस असं मेडिटेशनला बसलं ना की असं एकदम ऊर्जेचं म्हणजे काय एनर्जीचं असं झोत आल्यासारखं वाटायचं किंवा कधीतरी आपल्याला जी फुलपाखरं दिसतात एंजलिक नंबर्स दिसतात. तर ते पण खूप सुंदर आहे. म्हणजे त्यामुळे असं वाटतं की खरंच एकदम काय म्हणतात 360 डिग्री टाईप चेंज झाला. ऑफकोर्स असं नाहीये की झालं आता सगळं झालं याच्या पुढेही आपली जर्नी कायम चालूच राहील. पण येस इट्स डेफिनेटली अ ब्युटिफुल स्टार्ट असं वाटतं म्हणजे मला. काय. बराच वेळ झाला ना, मॅम आल्याच नाही. हो. हो. हो ना. कॉल किंवा मेसेज करूया का आपण? हो ना मॅडम. तोपर्यंत सांग ना अजून काहीतरी, मॅम हो ना येऊपर्यंत. तेच तुला अजून आता काय सांग. काय आवडतं म्हणजे मॅमच्या ह्याच्यातनं, म्हणजे खरंच खूप अं, किंवा हा अभ्यासक्रम खूप आवडतो. हा असं अभ्यासक्रम मध्ये हा काय काय राईट आवडतं मॅडमच्या तुला? आयुष्यातलं आहे. आणि फर्स्ट डिग्रीचं मेडिटेशन सुद्धा एवढं छान आहे. हो. म्हणजे ते हो, एवढं पॉवरफुल आणि एवढा म्हणजे विचार करून एक एक वाक्य मॅडमने त्याच्यात घातलंय की, आणि ते तर फ्री आहे युट्यूबवर. हम्म. फर्स्ट डिग्रीचं तर छान आहेच आहे. सेकंड डिग्रीचं मला आवडतं. मला मोटर झेनॉन ते आवडतं. हा. आत्मा नमस्ते मॅडम. अरे आत्मा नमस्ते. नमस्ते आत्मा मॅडम. नमस्ते मॅम. कोणाला आवडतो मोटर झेनॉन, कोणाला आवडतो सिम्बॉलचं नाव घेतोय. नाही तुमची सगळी मेडिटेशन्स खूप सुंदर आहेत.
पण म्हणजे मला त्यातल्या त्यात ना सेकंड डिग्रीचं खूप आवडतं, कारण आपण जे टच करून जे करतो ना सगळ्या चक्रांना, त्यामुळे जास्त त्यांनी इफेक्ट झाल्यासारखा फील होतो. ऑफकोर्स बाकीची हा पण आहेच आहे सुंदर, कारण आणि सिम्बॉल्स सगळ्यांनी पण इफेक्ट आहेत ना होतोच. त्याच्यात. हा, सिम्बॉल्स पण आहे, सेकंड पण मला त्यातल्या त्यात ते आवडतं पण म्हणजे. काय खूप गप्पा आवडतं काय सुरू सेकंड आहेत? डिग्रीचं खूप. काय आम्ही गप्पा डिस्कस सुरू आहेत? करत होतो मॅम, असंच की मी कशी रिकीमध्ये आले, मग आम्हाला काय काय वाटलं, काय अनुभव वा वा आले. वा. खूप सुंदर, राईट, राईट. खूप छान, खूप छान. तुमच्या गप्पांचा भाग मला सुद्धा करायचा मग. हो मॅम. येस. खूप सुंदर, खूप छान. तर खरंच सगळ्यांचा प्रवास कसा झाला? काय वाटते तुम्हाला ऍज अ ग्रँड मास्टर झाल्यानंतर काय बदल वाटतोय स्वतःमध्ये? विचारावं काय आता की नाही विचारावं? काय बदल वाटते तर? ग्रँड मास्टर होणं हे खूपच मोठं जबाबदारीचं आहे असं वाटतं, कारण तुम्ही जसं म्हणता की मी मगाशी पण म्हणले बोलताना की राग येणं, आता राग येणं आणि त्याची जी त्याचा जो पिरियड आहे तो किती वेळ टिकवायचा, किंवा ते नंतर रिअलाइज होतं की नाही, आपण आता नाही, एवढं नाही चिडलं पाहिजे, ठीक आहे राग येतो तेवढ्या पुरतं झालं बास, विषय संपला, थोड्या वेळाने नॉर्मल व्हायचं, ते एक आहे. किंवा तुमचं जे आहे की माफ करा सगळ्यांना, ते त्याच्यामुळे ते डोक्यात सतत असतं की नाही, हा माणूस चुकला, दॅट्स ओके, माफ करा. आणि काय, छान. प्रत्येक जण चुकत असतो, असं नाहीये की कोणी चुकत नाही किंवा काय. पण ग्रँड मास्टर होऊन खरंच म्हणजे दॅट वॉज माय राईट डिसिजन मॅडम, कारण मी तुम्हाला जेव्हा विचारलं होतं ते कुंडलिनी जागृती, आणि तुम्ही माझी खूप छान समस्येचं काय म्हणतात त्याला, डाऊट, तुम्ही माझी अगदी सॉल्व्ह छान केल्या होत्या. त्यामुळे मला आता कसली म्हणजे भीती पण खूप कमी झाली. मी मगाशी या दोघींना पण सांगत होते, भीती खूप कमी झाली, छान. फोबिया जे होते माझे ते कमी झाले काही वाव. अंशी. ओव्हरऑल खूपच एनर्जी लेव्हल खूप चांगली जाते, त्यामुळे असं दिवसभर छान उत्साह, फ्रेश वाटतं. सो खूप खूपच सुंदर. छान. छान. तसं तर आपण म्हटलं तर सुचित्राला खूप खूप प्रश्न पडायचे का ग? खरे खरे. खूप प्रश्न सुचित्रा, असायचे. काही 2-3 लोक आपल्या सेशन मधले भरपूर प्रश्न पडायचे, पण यांच्या प्रश्नामधून मात्र सगळ्यांना छान शिकता येतं. तर प्रश्न पडणारी लोक असावेतच. खूप सुंदर, खूप सुंदर. मॅम, तुम्ही आता म्हटलं ना की काय बदल झाला तुमच्यात रेकीमध्ये जॉईन करून, तर मला असं वाटतं की माझी दुनिया अशी 360 डिग्री टर्न झाली ऍक्च्युली. म्हणजे जे मित्र-मैत्रिणी खूप दुरावले होते ते पण जवळ आले, मी बघितले खूप. म्हणजे लोक आता इतकी विश्वास टाकतात ना, काही बोलले ना तरी पण, मी आता काही सांगितलं की हा बाबा हे, हा तू म्हणते ना मग बरोबर आहे, मी नाही करत आहे किंवा मी करते, इतका विश्वास मी, इवन माझ्या मम्मी, माझी बहीण, ते पण माझ्यावर इतकाच विश्वास आता टाकायला लागले. म्हणजे काही झालं ना की हा तू आहे माहितीये, किंवा तू रेखी देणार, किंवा तू हे करणार आहे माहिती आहे, असं त्यांना म्हणजे लगेच कॉल करतात. माझी मित्र मैत्रिणी पण मला कॉल करून बोलतात, म्हणजे तुझ्याकडे बोलल्यावर ना आता आमची जी कामं इतकी वर्ष अटकलेली होती ती पण आता बोलल्यावरच सॉल्व्ह झाली. कारण एका मैत्रिणीला माहित नव्हतं की मी रेखी शिकते आहे, आणि तिने मला सहज असं बोलता बोलता मला रोज कॉल करत होती, आणि एक दिवस मला म्हणते, तुला माहिती आहे मी इतके दिवस खूप टेन्शन मध्ये होते, आणि माझ्या ना घरात छोटी 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 जी कामं माझ्याकडनं कधी होतच नव्हती, ती तुझ्याकडे बोलायला लागल्यावर ना असं वाटते की सगळी कामं पटापटा एका जागेवर पडली आहे. म्हणजे ती पण डॉक्टर आहे, तर क्लिनिकची जागा मिळत नव्हती, ती झाली, घरातलं काम छोटं छोटं, असं कसं झालं ग, म्हणून मला विचारायला लागली. मग मी एक दिवस तिला म्हटलं की मी ना रेखी शिकतेय, तू पण शिक ना, असं मी तिला सांगितलं. करणार आहे ती जॉईन थोड्या दिवसांनी. छान, छान. म्हणजे असे तुझ्या खूप मैत्रिणी बदल जुटल्या आहे. ना काही एक दोघी जणी, मला वाटते शमिका, हो ना? हो हो हो, झालंय ना? जुटलंय. हो हो. छान. खूप सुंदर. तुम्ही लोक स्वतः ऊर्जेसोबत जोडता, तुमचा परिवार जोडता, बहिणी, मैत्रिणी, मित्रमंडळी, सासरचे लोक, विशेष तुम्ही मुली, माहेरी पण रेकी पोहोचवता, सासरी पण पोहोचवता, आणि तुमची एनर्जी एवढी छान होते. काय तुमच्या कुटुंबात कमी आहे? आनंदी आनंद सर्वीकडे, हो ना? मॅडम, आपल्याला वाटत असतं की हा चुकतोय किंवा ही माझ्याशी असं वागते, ती माझ्याशी तसं वागते, असं आपल्याला वाटत असतं, किंवा आपल्या भावना दुखावल्या जातात तसंच आपल्याला वाटत असतं. पण मला आठवतं तुम्ही सांगितलेलं की ऍक्च्युली भावना दुखावल्यात की अहंकार दुखावलेला असतो, इगो कुठेतरी, मग ते सगळं जाणवतं आणि ऍक्च्युअल बदल आपल्यात होत असतो. आणि त्याचा रिझल्ट असा होतो की आजूबाजूचे लोक आपोआप आपल्याशी चांगले वागायला लागतात. बरोबर. खरंच आहे.
तुम्ही हे जे काही सर्व आपण शिकवलं, आपण शिकलो असं म्हणूया आपण इथे. मी शिकवलं ते वेगळं, पण आपण सगळे म्हणून जे शिकलो ना, तर ते जे तुम्ही स्वतः अंगीकारता, हे तुमची खूप पॉवर आहे. हे शिकून फायदा नाही आहे, तर ते अंगीकारण्याला खूप महत्व आहे आणि तुम्ही जे अंगीकारता त्यामुळे हा जो सर्वांगीण विकास होत जातो, हे मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचं खरं खरं यश हे आहे, की त्या युनिव्हर्सने त्याची मॅडम, हा प्युअर तुमचा सोल मोठेपणा आहे की पाठवतो ना. तुम्ही त्याचं श्रेय घेत नाहीये, पण येस. जे तुमच्या तेच म्हणलं, तुमच्या एनर्जीला कनेक्ट झाल्यामुळे या सगळ्या गोष्टी एकदम सोप्या झाल्या, सहज सोप्या झाल्या. रेकी शिकून झालं असतंच, पण तरीही प्रत्येकाची एनर्जी वेगळी असते ना, की तुम्ही म्हणजे मला तर कायम आश्चर्य वाटतं की तुम्ही केवळ जसं म्हणता की फोन आला आणि त्या फोनच्या रिंगवरनं तुम्ही म्हणता की त्याची एनर्जी कळते किंवा तुम्हाला आमची एनर्जी किंवा कुणाची एनर्जी कळते. म्हणजे मला असं वाटतं आपण त्या लेव्हलला जसं जसं तुम्ही म्हणता की मेडिटेशन्स वाढवा म्हणजे तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह. तर सतत मी पण डोक्यात ठेवते की दिवसाला 2 करा, 3 करा, पण जेवढी मेडिटेशन्स करू तेवढा नक्कीच स्वतःचाच विकास होणार आहे. त्यामुळे येस. प्रत्येक खूपच आजारावरचं इलाज काय आहे? मेडिटेशन. हा, खरंय खरंय. नक्कीच. घेतली, फी भरली, ग्रँडमास्टर झालो, नाही. तुम्ही मेडिटेशन आधी करा. ते डेडिकेशनने करा. म्हणजे जसं आपल्याकडे फोन असतो, पण चार्जिंग करण्याची गरज असते. त्याप्रमाणे आपण मेडिटेशन हे रोज नित्यनियमाने केलं पाहिजे. बरं, मेडिटेशन करणं सोपं नाही असं सुरुवातीला वाटायचं. सुरुवातीला फार कठीण वाटायचं, की "अरे बापरे! 1 तास असं बसायचंय, कसं बसायचंय?" असं वाटायचं. पण आता असं झालंय, की म्हणजे सगळ्यांचाच हा रिस्पॉन्स आहे, की आता मेडिटेशन केल्याशिवाय चैन पडत नाही. आता असं वाटतं, की रोज एक तरी मेडिटेशन करावंच असं. खूप सुंदर. एवढे छान मेडिटेशन करता. मग आणखी काय अपेक्षा आहे तुमच्याकडून? खूप खूप सुंदर. तुमचं लाईफ असंच छान राहू देत. आनंदी आनंद सर्वीकडे. काय वाटते तुम्हाला पण? एका शब्दात जर सांगायचं, आता मी आलीच आहे आणि तुम्ही गप्पाच मारताय. तुम्ही मला तुमच्या गप्पांचा हो? मॅम, आधी असं वाटतंय की मी माझ्या प्रॉब्लेम्समुळे ह्याच्या जॉईन झाली, रेखीमध्ये जॉईन झाली. पण हं. आता असं वाटते की ती माझ्या प्रॉब्लेम तील वटवृक्ष होण्यापासूनची जर्नी, म्हणजे आता एक वटवृक्षाची फिलिंग येते मॅम, खरंच. की आपल्या प्रॉब्लेममुळे जॉईन झालो होतो, पण आता वटवृक्ष झालोय, की आपण दुसऱ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय, दुसऱ्यांच्या प्रॉब्लेमसाठी एक आपण खांदा देतोय. ते खरंच ग्रेट वाटतंय मॅम, खरंच. आणि हेच फक्त तुमच्यामुळे झालंय, फक्त तुमच्यामुळे झालंय. थँक्यू. प्रियंका, तुझा माईक बंद आहे ग. काय असते ना, शमिका बघ, तुझं नाव अमिषा, शमिका 2 नावं मला पाठ ठेवावे लागतात. बघ काय असते, आपण असं म्हणतो की अ, मी माझ्या प्रॉब्लेम मध्ये होते. ओके. रेकी शिकायला आलंय तेव्हा आपण प्रॉब्लेम मध्ये असतो. त्यानंतर आपण स्वतःवर कार्य करतो. त्यानंतर आपण इतरांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला लागतो. ओके. हो. स्वतःला बदल करून इतरांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणेपर्यंतची ही जर्नी असं म्हणा याला. खरंय खरंय, अगदी खरंय हे. हो मॅम, बरोबर. आणि की ऊर्जा सुद्धा असे दुसऱ्याला इतकी छान फील करून देता येते की, आणि जेव्हा तुम्ही म्हणता की ते पण मला खूप आवडतं की जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना रेकी देता तेव्हा तुम्ही स्वतः प्युरिफाय होत असता आणि ते जाणवतं अक्षरशः की तुम्ही दुसऱ्याला कोणाला रेकी दिली की तुमच्या एनर्जीमध्ये जो ऑन द स्पॉट जो फरक जाणवतो ना, तो पण मी अनुभवलाय. पण तो सुद्धा खूप सुंदर आहे. म्हणजे खरंच रेकी म्हणजे एक काय म्हणता येईल त्याला, मॅजिक वगैरे. मॅजिक म्हणजे चांगला आहे आणि मॅजिक ऑफकोर्स. इट्स नॉट लाईक येस. की निगेटिव्हली, पण खूप कालच्या छान आहे. म्हणजे नशीब आहे की ब्रह्मांडीय ऊर्जेनी आम्हाला त्याच्याकडे नेलं असं. असं खेचून म्हणता घेतलं. येईल. येस. प्रियंका काहीतरी बोलत होती. हिचा आवाज आपल्याला उशिरा येतो. नाही तिच्या प्रियंका. हा, परत बोल. हा, म्हणजे आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात एस्पेशली महिलांना सगळंच सांभाळतायत महिला. घर, कुटुंब, मुलं, ऑफिस, जॉब असेल, व्यवसाय असेल, सगळंच सांभाळतात आणि स्वतःकडे लक्ष देत नाही. स्वतःची काळजी घेत नाही, आरोग्याची काळजी घेत नाही. आता आम्ही डॉक्टर असल्यामुळे पेशंट हे असे येतात तेव्हा आम्हाला समजतं. बरं, मग त्यांना गोळी घेतली की बरं वाटतं, किंवा
आत्ता डोकं दुखतंय, एक गोळी घ्या, बरं वाटलं, असं असं होतंय. तर तसं न करता मला वाटतं की थोडंसं आपली लाईफस्टाईल काय आहे, आपण व्यायाम केला पाहिजे, आपण प्राणायाम केलं पाहिजे, आपण स्वतःसाठी किती वेळ देतो, आणि त्या सगळ्यांसोबत जर ऊर्जेशी जुडले, रेकीशी जुडले, तर आणि काय हवंय. म्हणजे असं नाही म्हणत आहे मी की जिथे मेडिकलची गरज आहे तिथे आहेच आहे, पण हे उगीचच जे आपण आता नाही विटामिन्सच्या गोळ्या घ्या किंवा ह्याची गरज, जिथे गरज असते तिथे कुठल्या मोठ्या आजारातून बाहेर आलो असेल तर तिथे गरज आहेच. पण रोजच्या ह्याच्यासाठी आपण जर ऊर्जेशी जुडलो तर खूप, म्हणजे हे अनुभव करा असं मला म्हणायचंय. प्रत्येकाने रेकीमध्ये जॉईन होऊन हा अनुभव घेतला पाहिजे. चल का मग डॉक्टर खरंय, तुम्ही, खरंय. डॉक्टर साहेब असं म्हणतील का, हे दोन्ही आपण विचारू सुचित्रा यांना, की साधी सर्दी झाली, साधा हम्म. थोडंसं अंग गरम झालं, तर नाही गोळी घ्यायची, पहिले मेडिटेशन करायचं, स्वतःचं हम्म. प्युरिफिकेशन करा, आणि बघा तुमची सर्दी, तुमचं डोकंदुखी, तुमची ऍसिडिटी थोडं आता आपल्या सेशनमध्ये तर तुम्ही सगळ्या जणी आहातच, पीसीओडीचा त्रास असू दे, सोरायसिस असू दे, फाईल्स असू दे, गुडव्याधी असू दे, ह्या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे सहजपणे निघून गेल्या, मणक्याचे आजार. आपण असं म्हणत नाही डॉक्टरकडे जाऊ नका. छोटं मोठं आहे ते स्वतः अगोदर करून बघा. खरंय, बरोबर. अगदी खरंय. आणि मी तर म्हणते की महिलांना म्हणजे आजकालच्या ज्या म्हणतो आपण फक्त चूल आणि मूल याच्या पुरत्या मर्यादित न राहता त्या सगळीकडे आहेत आणि त्यांना बरं. जास्त ऊर्जेची गरज आहे. पण फक्त महिलांना नाही, मी तर म्हणते की प्रत्येक माणसाने रेकी शिकली पाहिजे, की तुम्ही म्हणजे तुम्ही स्वतःला स्पिरिच्युअली सुद्धा तुमची डेव्हलपमेंट झाली पाहिजे. असं नाहीये की फक्त काय म्हणतात त्याला मटेरियलिस्टिक मध्ये तुम्ही घेतलं की मला गाडी पाहिजे, बंगला पाहिजे. या गोष्टी तर ऑफकोर्स सगळ्यांना हव्याच असतात, कोणाला नको असतात. ते झालं की झालं, पण कुठेतरी तुम्ही जे म्हणता की तुम्ही जो आम्हाला सोलची जर्नी जी शिकवली होती, की तुम्ही तुमच्या सोलला काय खाद्य देताय, तर सोलचं खाद्य म्हणजे मेडिटेशन. सो ते जेव्हा तुम्ही कराल तेव्हाच तुमची खरी प्रगती होणार आहे, आध्यात्मिकरित्या सुद्धा आणि तुम्हाला जे पाहिजे ते सुद्धा. सो बोथ थिंग्स विल गो हँड इन हँड. असं नाहीये की हेच करावं तेच करावं. त्याच्यामुळे रेकी खूप भावते, म्हणजे की असं नाही त्यांनी, आणि इव्हन असंही त्यांनी सांगितलं नाहीये की तुम्ही तुमचं नॉर्मल आयुष्य सोडून द्या, संन्यास घ्या आणि रेकी करत बसा, असंही कुठे नाही. त्यामुळे रेकी एकदा तुम्ही शिकलीत, मेडिटेशन केलं की यू कॅन अचीव्ह एनिथिंग डाऊन द लाईन. हे याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. असं पण नाही होत का, की आपण अगोदर आयुष्य जगत होतो त्यापेक्षा रेकी शिकलो त्यानंतर अधिक चांगलं आयुष्य जगतोय. जास्त मजा करतो आहे, जास्त स्वतःला वेळ देतो आहे, जास्त कुटुंबाला वेळ देतो आहे, जास्त पैसा कमावतो आहे. खरंय, खरंय, सगळीकडेच अगदी भरभराट खरंय, आहे ना, की नाही? अगदी खरंय. आणि आपल्या ज्या चक्रांचा विकास होतोय त्याच्यामुळे ते होतंय असं. येस प्रियांका, तू काहीतरी म्हणत होतीस. आणि त्याने दान करणं, सत्पात्री दान करणं, हे सुद्धा म्हणजे एवढं छान हम्म. सांगितलंय की म्हणजे देऊन आपल्याला डबल मिळतंय, असं आहे हे सगळं. योग्य खरंय, ठिकाणी खरंय. दान करा, देऊन डबल मिळवा. आपण दान केलेलं दान राहतच नाही, आणखी आणखी येत राहतं. हो ना? हम्म. हं. हम्म. खरंय. खूप खास. किती छान शिकलात. तुम्ही जे शिकलात आणि खरं तर एवढा सुंदर संवाद मिस केला मी. नक्कीच, पण रेकॉर्डिंग सुरू आहे. ओके. तर तर तुमच्या गप्पा छान. अ, बघूया, बघेलच मी. हो ना? येस. तुमची परमिशन असेल तेव्हा आपण YouTubeला सुद्धा लोड करूया. सांगायचं सगळ्यांनी. माईक बंद आहे. येस, येस. हो, चालेल. हो ना, चालेल ओके. मॅडम. खूप सुंदर. तर तरी मला तुम्हाला सगळ्यांना विचारावसं वाटेल. एक शब्द मी नव्हती म्हणून कदाचित मिस केलं मी. तर त्यातल्या त्यात काय? ग्रँड मास्टर होणं किंवा रेकी होणं म्हणजे त्यातल्या त्यात एका शब्दामध्ये, एका वाक्यामध्ये किंवा आपण म्हणूया एका संगीतासह काय सांगता येईल स्वतःला? इतरांसाठी नाही, स्वतःसाठी. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. खरंय, खरंय. किंवा आणि कोणाला काही सांगायचंय, शमिकाला? वाह! वाह! सांगतील ना सर्वच. हे का आतून आतून येत आहे सर्व. सगळ्याचं उत्तर एकच, मेडिटेशन. बस.
सर्वात उत्तम सगळ्या एकच प्रॉब्लेमचे मेडिटेशन. सगळ्या प्रॉब्लेमचे एकच सोल्युशन मेडिटेशन. खरं आहे. शमिका. तेच मॅम, माझं तेच सेंटेन्स होतं ऍक्च्युली, वटवृक्षाचंच. मला तेच फिलिंग आहे सध्या, म्हणून मी तेच सांगू शकते की मला असं वाटतंय मी वटवृक्ष आहे. वाव. कितीही देण्याची भूमिका तुझी सुचित्रा, शमिका. म्हणजे ना शब्द एकच, पण त्याचा जो मतितार्थ आहे ना तो भरून आहे. तू अशीच वटवृक्ष हो, इतरांसाठी कार्य कर आणि इतरांना सावली देणारी, इतरांना आधार देणारी शमिका, डॉक्टर शमिका म्हणून तुझ्या गोव्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पण तुझं काम आहे ना? ऑनलाईन कन्सल्टेशन आहे. हा. येस. हो हो. आहे ना. तर तुझं जे काम आहे ते पूर्ण जगभर पसरू दे असं आपण विचार करूया, कारण ऑनलाईन आहे तर तू कुठेही जाऊ शकतेस. ओके. जसं मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट तुमच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचेल, तसंच तुम्ही सुद्धा या युनिव्हर्स चं कार्य किंवा तुम्ही जे काही एक वैद्यकीय सेवा देता, हे कार्य पूर्ण विश्वभर पसरव तुमचं. खूप खूप छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून आणि आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. तुमच आनंदी आनंद सर्वीकडे मॅम. आनंदी आनंद सगळीकडे. तुमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये भरभराट येवो. तुम्ही इतरांना अशी सेवा देवोत की तुमच्या सान्निध्यात येणारी प्रत्येक व्यक्ती तिची भरभराट, तिची आरोग्याची असू देत, मानसिकतेची असू देत आणि आता आर्थिकतेची. मला वाटते शमिका छान प्रकारे तुम्ही हिलिंग पण द्यायला लागलात सगळेजण. करा तुम्ही प्रोफेशनली पेड हिलिंग करा. छान प्रकारे करू शकता. खूप सुंदर शिकला आहात आणि खरं ग्रहण केलं आहे. थँक सगळ्यांना. आत्मा नमस्ते. सोडावं नसते वाटत, तुम्हाला माहित आहे ना? आत्मा आत्मा नमस्ते थँक्यू मॅडम. अच्छा. मॅम. थँक्यू. आत्मा नमस्ते. पण आत्मा नमस्ते. त्यासोबतच सगळ्यांना मी विचारेल, काय झालं वाटलं तुम्हाला शेगावला येऊन? यायचं का पुन्हा? की हो. शेगावबद्दल मला हो, शेगावचं काय तर वाटलं खूपच सांगा? सुंदर झालं. आणि मॅडम तुमची जी एनर्जी आहे ना त्यामुळे म्हणजे खूपच छान झालं. म्हणजे जेव्हा आम्ही तो तिकडचं तुम्ही जिथे गेला होता त्या उंबरदेवला, उंबरदेव. तर त्यावेळेला उंबरदेवाचं ते मिस झालं याचं दुःख नाही झालं. तुमची एनर्जी मिस झाली म्हणून मला वाईट वाटलं. तर त्यामुळे यस, नक्कीच परत शेगावला यायला नक्कीच आवडेल आणि तुम्हाला भेटाल तर एनी टाइम. शेगावचा एक्सपिरियन्स मी हा सांगेन की मी जेव्हा फर्स्ट डे जॉईन केला होता तुमचा कोर्स, तेव्हा तुम्ही मला म्हणाला होतात की म्हणजे आपली ओळख इंट्रोडक्शन होतं माझं, तेव्हा मी बोलले होते असं असं. आणि तेव्हा तुम्ही म्हणाले हा मग आता शेगावला यायची तयारी कर, असं बोलला होतात तुम्ही. आणि नंतर जेव्हा 4 महिन्यांनी ऑगस्टमध्ये आमचा झाला होता आणि त्यानंतर डिसेंबरमध्ये डेट काहीतरी ठरली होती, 14-15 तुम्ही ठरवली होती. आणि 14-15ला नेमकं मला जायचं होतं देहरादूनला, कॉन्फरन्स होती म्हणून. आणि म्हटलं असं कसं होऊ शकतं, असं झालं होतं मला की मला मिस होणार आहे, शेगावला जायला मला मिळणार नाही, असं कसं होऊ शकतं. मी तर डे वन पासून मी ह्याच विचार करत होते की आता मला शेगावला जायचं, मॅडमना भेटायचंय. आणि मी रेकी वगैरे दिली नाही, कारण का कारण का बाकीच्यांनी सुद्धा ठरवलेलं असेल ना की त्यांनाही हं. ती डेट योग्य वाटत असेल. पण माझी इच्छा खूप होती की शेगावला यायचं होतं. आणि ते 4 महिने मी क्लासेस अटेंड करताना माझ्या डोक्यात एक होतं की मी मॅडमना भेटणार, मी शेगावला मॅडमना भेटणार. आणि कोइन्सिडेंटली डेट चेंज झाली आणि मला शेगावला यायला मिळालं. त्यामुळे मी म्हणून कोइन्सिडेंटली नाही, त्या एनर्जीने काम केलं. बरोबर. एनर्जीने काम केलंय. कारण सुचित्राला पण वेळेचा प्रॉब्लेम होता. बऱ्याच जणांना येस, अडचणी होत्या आणि बरोबर आहे. सगळ्यांसाठी म्हणून मग आपण डेट पुढची घेतली. खरंय खरंय. खूप छान. परत कधी बोलावणार मॅम शेगावला? यायचं. तर अगदी तुमचं माहेर आहे. तुम्हाला हवं तेव्हा येऊ शकता. काही अडचण नाही. ओके. नक्की नक्की अ, मॅडम. बोलावण्याची काय गरज आहे? तुम्हाला हवं तेव्हा येऊ शकता आणि कार्यक्रम तर आपले होतच राहतील. ओके. होतच राहणार.
आहे ना? खूप सुंदर. अगदी थँक्यू ऑल ऑफ यू. येस, थँक्यू. आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते. सगळ्यांना. आत्मा नमस्ते. थँक्यू मॅम. नमस्ते. प्रियंका, तुझा आवाजच नाही येत आम्हाला. आम्ही बोलत असलो की. नाही, मी म्हटलं तुम्हाला खूप खूप धन्यवाद. हो, थँक्यू आत्मा सो मच नमस्ते. मॅडम. तुमच्या सगळ्यांच्या अंतर्मनापासून धन्यवाद की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कार्य करण्यासाठी, तुमच्या आयुष्यामध्ये ऊर्जा आणण्यासाठी मला संधी देता, माझ्यावर विश्वास ठेवता. कोण कुठचा आहे? सुचित्रा मुंबई, तुम्ही गोव्यावरून आहे ना? तर काय कोणाचा, आम्ही शेगाव महाराष्ट्र, काय कुठं कोणाचा एकमेकांवर विश्वास असतो असतो का नाही ना? पण माझ्या शब्दांवर, त्या युट्यूबच्या व्हिडिओजवर तुम्ही विश्वास ठेवता आणि त्या विश्वासावर जोडता. आणि तो विश्वास तुमचा सार्थक करण्यासाठी मी जे जे सांगते त्या त्या सगळ्या गोष्टी तुम्ही करता. तुमचे सुद्धा अंतर्मनापासून धन्यवाद. खूप धन्यवाद. तुम्ही माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाबद्दल, या युनिव्हर्सचे धन्यवाद, की त्यांनी आपल्याला एकत्र आणलं. कुठेतरी आपण असू ना एकमेकांच्या सोबती. सोलमेट असूया. चला, आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. थँक्यू.